मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाची प्रत लोकशाही मराठीच्या हाती आली। या आदेशात कोर्टाने मनोज जरांगे, वीरेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचं म्हटलंय। आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याने राज्य सरकारने योग्य पावले उचलावीत असं देखील म्हटलेलं आहे। पाहुयात कोर्टाने नेमके काय आदेश दिलेले आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनोज जरांगे, वीरेंद्र पवार यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग। आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याने राज्य सरकारने योग्य पावले उचलावीत। सामान्य माणसाचे जीवन पूर्ववत करणे याला प्राधान्य देणे आवश्यक असून शहरातील व्यवहार ठप्प होणे योग्य नाही। मनोज जरांगे, वीरेंद्र पवार यांनी रस्ते सुरळीत होतील, आंदोलक तेथून माघारी होतील आणि सर्व बळकावलेल्या जागा दुपारी 12 पर्यंत मुक्त करणे सुनिश्चित करावे। 26 ऑगस्ट 2025 च्या आदेशातील बाबींचे तंतोतंत पालन सुनिश्चित करावे। लाखो आंदोलक मुंबईत येणार असं सांगितलं जात असल्याने मुंबईच्या एंट्री पॉइंटवर पुढील आदेशापर्यंत त्यांना रोखण्यात यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।